काय करते ग? काय नाही आत्या भांडे लावते. काजल कुठं गेली? काय माहिती कुठे गेल्या त्या. काय हो? नाही मला वाटलं माहिती आहे का तुला कुठं गेली ती. नाही नाही मला काय सांगून गेलं का त्या? नाही का? नाही येतील ते. तेच तर मी म्हणलं अगं काय हो? तेच मी काय नाही तेच विचारायचं होतं काजल कुठं गेली काय करते असं. असतील त्या बाजूला कोणतरी. अगं बसा ना बसा. काय म्हणता? अगं असंच तिच्या ती ना म्हणले असंच कुठं हे करीत राहते असं काय? बोलत राहते काही बी कुठे काही बोलत राहते ग काय बोलल्या ती काजल. तुम्हाला? अशी बोलत राहते कुठे बी काही मला नाही बोलली पण बोलती असं. काय बोलल्या? मी काय म्हणले अगं तिची आई अशीच तिची ती तशीच काय हं जाऊ दे आपल्याला काय करायचंय. पण मग नाही असं असं नाही करायचं. चांगलं राहिलं म्हणजे मग कोणी नाव नाही ठेवीत असं. माझ्याबद्दल बोलत होत्या का काय? तुला नाही काही म्हणत होती पण असं म्हणे मी सांगते तुला तिची हा बायाची जंपर घालती काय साड्या नेसती काय तारा करते अशी बोलत होती. कोणाकडं? अशीच बोलत होती बाहेर कोणाला सांगत होती अशी. हा का? हां तुम्हाला तर कोण मग मी सांगितलं? काय म्हणलं अगं मी ऐकलं. हा का? हां मी ऐकलं म्हणून म्हणले काजल कुठं गेली अशी बोलती तिला इडतिड अशी तो अशी बोलती म्हणून म्हणले काजल कुठं गेली तुला हा का? विचारते अजून काय बोलल्या? म्हणून मग म्हणले तिचे आईबाप असे आईबाप तसे इकडचं तिकडचं तिकडचं इकडचं काय आई करायचं. बापाबद्दल बोलत होती काय? मी सांगते तिचे आईबाप असे तिचे आईबाप तसे तुला सांगते मी. हा का? हा म्हणून तिचं काय एवढं ते नाही करायचं ऐकायचं नाही. नाही नाही तेच तर अजिबात नाही ऐकायचं. हं ती तुला नाव ठेवती मी तुला कधी काही म्हणले का? नाही तुम्ही नाही म्हटले मग हां पण मला नाही वाटत माझ्याबद्दल असं बोलतील ते. बोलती आवरती इकडं तिकडं अशीच बोलती. खरंच का? मग आपल्या तोंडावर एक बोलती तिकडे एक बोलती. एका दिवशी बोललंच मी त्यांना. बोलायचं ना पाच काय होतंय नाही नाही बोलून पाहायचं. विचारलं ना कोणी सांगितलं सांगाल तुमचं नाव. सांग मानव जाऊ दे सांग काय करणार आहे मला ती. पावर का? हो सांग जाऊ दे सांगू आता नाही दे बोलत? वाहू दे काय वाचते पण मग खरं असल्या खऱ्या गोष्टीला कालावं वकारा काला पाहिजे खऱ्या गोष्टीला असं. माझ्या तोंडावर बा ना किती गुलू गुलू गप्पा मारत्या असं किती वाह वाह करता माझी. मग हा? म्हणून मी म्हणले ती कुठं गेली तू काम करती ती अशीच इकडं तिकडं गप्पा मारती एकाचं दोन माय सांगत असेल काही नाही तर घरानं कुठं माहित नाही बरं का बाई मला तर काही बोललं नाही पण सगळं काम खरंच मीच आवडते हो. आणि तूच आवरीत राहते ना आता सगळा पसारा पडेल ती गप्पा मारती तू भांडे आवरीती हा ना. भांडे करती हां असं नाव. मग तर काय आता आता मी तुला कधी काही नाव ठेवलं नाही नाही कधीच नाही. आणि ती काय सारखं तेच बोलायचं म्हणून मी म्हणलं आता तू आपणही बोलू मग असं तिकडे गेल्यावर हा किती आवडून मी घरात. हा आवर मग तू आवर मी बसू का बाहेर मग बसा. जाते मी बाहेर मग असं. काय वाट्या काय नाही आले काय करते इकडं आले तुम्ही वावराकडं? हा का बरं? आले हा? आले ग जेवल्या का? हा जेवले ती काय करते घरी? ती बसली अशीच. अशीच बसली म्हणजे कशी? अगं बसली अशीच का बसली असं हा, काय घरात करीत? काम हा. आवरीत असेल बरोबर. हा. मला म्हणे तुम्ही तिकडे आवरा मग मी घेते आवरून घरामध्ये म्हटली ती मला असं. मग धनेचा वासपा किती मस्त येतो यार. मग गावठी आहे ना मग ती. धने काढायचे. हा धने गावठी आहे मग किती मस्त धने. आणि काय म्हणते? मला वाटलं मला आवरू लागायला आले बाई तुम्ही. आता काय आवरायचंय आवरीते ना मग काय आवरू सांग. नाही नाही हे धने गोळा करायचे ते हा, तिकडे करू ना पेंडी मग पडेल गोळा आहे ना. एवढे असं. हा ना गोळा ते काय करू. गोळा करून ते घेऊ. चोळून घेऊ हा. म्हणून तिला म्हटलं तू घरातला आवर मी थांबते इकडं. ती येईलच आता लवकरच येईल लय कामाची ती बी ती कामाची. पकी कामाची मग काम करते ना ती बी असं. करते. हा ना करते ना ती बी काम करते ना. मग आता ती घरातलं केलं तर मी इकडे करते ती इकडे केली तर मी असंच तिकडं इकडचं तिकडचं तो वाला पक्क घरानं सांगत होती. हा पक्की घरानं सांगत होती ती. करते. नाही हो आत्या मग काय सांगत होती असं काय बोला असं त्या? सांगत होती घरानं काय पक्क बोलत घरानं त्या? सांगत होती म्हणून असं केलं तसं केलं तर तिनं असं काय काही केलं? सांगत होती तो आवरून काही पण काय सांगितलं मला सांगत खरी. ती म्हणे अगं बाई तिची आई अशी तिचा बाप तसा. मग ती खरंच का ग हं? माझा बाप काढला काय? हो तिनं हा? हा
तिला अक्कल आहे का माझा बाप काढी ती बाई हा तिनं तुझा आई काढली तुझा बाप काढला पण आता मी सांगू नको ये तिला तिच्या पशी बर का मी म्हणलं बाई असं असं नाही बोलायचं तिला वरून अशी म्हणले असं नाही बोलायचं म्हणले हा असं म्हणले हा तर म्हणले अगं तू किती तुझ्या आई बापाने किती संस्कार केले तुझ्यावर तू पाय बरं कशी गोड बोलती कशी काम करती कशी काय करती हा हा असं नाही असं गावात राहतं का लोकांचं ऐकावं ना आपल्या घरात हे करावं का सांग बरं हां मला ना ती काय काय बोलली ना मला तेच ना आता पाहते मी तिचा बेत. नाही पण मग असं असं कुठं राहतं का ग गावामध्ये आपली काय चाललंय गावात आपण काय करतो एकूणारच ते करीतो हां तिला मला आहे ना असं वाटलं नव्हतं ती अशी बोलल माझ्याबद्दल का तुम्ही बोला त्या आता मी काला बोलू खरं सांग का ग अशी बोलल का ग मी मग तुम्ही असं सांगा आता तिने काय सांगितलं काय मी बोलली, अशी तू काय अशी नाही बोलल बोलली. का कधी बोलले का तू अशी नाही, हं? तुम्ही नाही बोलल्या होत्या हं. पण मलाच कळत पण नाही आता कधी काय तो बोलल्या. आई बापाने पाय बरं तुझ्यावर कसे संस्कार केले तू कशी गोड बोलती कसं ते करती मग ती नाही बोलत का तुमच्याशी बोलती पण मग असंच नाही असंच करीत असेल नाही तर बोलत असेल इकडं तिकडं घरात नाही का आता मला काय माहिती माझं होतं कधी काही बोलली नाही बाई तुमचं पण तुमच्या जवळ माझं कसं काय बोलली ती हा बोलली बाई आता कसं काय म्हणू बोलली ती? नको बोलली ती माशी माझ्याजवळ पण मग आता मला दोघी सारख्याच आहे ना तुम्ही का मग नाही दोघी सारखे तर तुम्ही तिला बोलायचं ना मग का तू असं कसं बोलत ती सुन आहे बद्दल माझ्या मोठी आहे ती हा आता तू लहान आहे तिला तुम्ही बोलायला समजायचं गेलं म्हणजे तिला. तिचे अजून 2-4 शब्द ऐकायचे मग आपणच गप राहिलो ते बरं कसं काय गप राहिलं तुम्ही मोठ्या राहताय तुमचा मान आहे सासूचा ना. अगं हाय मान पण मग असं आणि तुम्ही आपलं तर ती काय एवढी वर्तवण करून बोलणार आहे का आणि इतके दिवस नाही बोलली ना आता कशी काय बोलत ती मला अशी बोलती बाई तिला राग जर आला तर सांभाळत नाही ती काही बोलून उठती मग मला माय बी मग तोंड जातं कोणी का मग मी बोलते माझे आई बाप का बरं काढी ती काय काय माहिती तिच्या आई बापाला का बरं माझे काय? आई बाप किती चांगले हा कधी तुझे आई तुम्हाला बाप कधी वाईट शब्द बोलले का? कधीच नाही अजून नाही मग? बोलले तुझे आई बाप चांगलेच आहे मी काय म्हणले तुझे आई बापाने तुला उलट चांगलं शिकवलं मग तिच्या आई बाप तिला शिकवा नाही का असं मग कोणाला शिकवाय बोलती, पाहिजे काय आता बोलती? ती तिला काय बाई तिला काय कोणी काय बोललं का मी तेच ना घेऊन आता यांच्याच पळत. कानावर घालते जाऊ द्या मला ना लई संताप होतोय आता मी हे माझं काम घेते करून आणि जाते तुम्ही तिला बोलायला पाहिजे होतं आता मी बोललं का ती मग वायबरेवानी तुम्ही सासू आहे ना घरामध्ये. अगं ती वायबरेवानी काही बोलत राहते मग तेच ऐकावं का मी आणखी 2 शब्द अंगावर घ्यावा का तिचे सांग बरं हा अंगावर काय का तुम्ही समजून सांगितलं ते ऐकल ना ऐकती नाही ती तर बोल एवढे उठत. माझा बापाचा आईचा पान उतारा करून राहिली आणि तुम्ही कुशाल ऐकून मला सांगायला आल्या हा मग तुला सांगितलं बाई मी अजून तू बरं आता झालं सांगितलं असं हा बरं झालं सांगितलं बाई तुम्ही आता आहे ना ती आहे मी आता काय होईल पाय पाहू बाई आता. तुला काय करायचं ते कर मी आता तुला एवढं सांगितलंय नाही आता मी माझं मी काम करते आता आवरते. ते तुम्ही आवरी द्या का मी जाते घरी काला जाऊ आपण संगत जाऊ चाल घे गोळा करून घेऊ कांड्या मला बिंड्या तर आता गोळा लई करून. संताप आलाय का दादा खरं भाऊ काय करतो रे जायचंय मला कामावर जायचंय हं. ती सोनी घरी नाही बा कुठे गेली काय माहिती आयला मी तर वैतागलो होत्या म्हातारीला तुझ्याला ना का बरं अरे काय इकडच्या चुगल्या तिकडं आणि तिकडच्या चुगल्या इकडं हां या पुरीबद्दल त्या पुरीकडे सांगायचं तुम्ही सांगा मला मी सांगतो तुम्हाला नाही नाही पण आता हिला शोभत आहे का घरच्या घरात जर एवढं पेटवा हिला किती वर्ष जगायचं आहे अजून काय पण मग तिला भेटत काय मला हेच कळून नाही राहत. तिला काय आनंद भेट राहिला हा काय? मला काय म्हणायचंय हा. का नेमकं फायदा काय त्याच्यामध्ये हा ना हिला काय मजा वाटत असेल आता दादा हं? हे खरं तुम्हीच विचारायला पाहिजे आणि मी विचारलं ना हं. आईला ती करायला लागल हा ती एक गोष्ट खरी आहे हा तुम्ही जर विचारलं ना हं. मग ते बरोबर सांगाल तुम्हाला तिला काय आनंद भेटतो का काय नाही मग तिचा फायदा आणि तोटा काय आहे ना हा. मी असा काढेल का रट्ट्यामध्ये मारतो नका मग तुम्ही मारायची पाय पडू नाही मग समजून सांगा ऐकायला पाहिजे पण ती असं- पहिले नव्हतं करीतो आता आजपर्यंत सुरू झालं काय हा पण आता आजोपरी तिला काय सुचलं असेल का बा जगामध्ये काहीतरी लावा केल्यावर पोट भरतंय का काही पैसे भेटायच्या का काही सन्मान भेटतोय का काही बक्षीस भेटत काय भावना काय बरं, मी असेल? काय आणतो हा? तुम्ही मळ्याकडून आले ना हा सोनी आहे तिकडे नाही मग वहिनी ते का वहिनी नाही होती का हा जाऊ दे मग काय तिकडे जात नाही हं? मग असं मग इडच कुठतरी काहीतरी करत असेल ते हा ते असेल घरी असेल नाही तर मग ते आहे ना बरं का तुम्ही निस्तरून घ्या कारण कसं आहे ना तुमचं वजन पडल बरं हा आणि ते कसं आहे बायची किरकोळ गोष्टी आहे ना हे कसं छोट्या छोट्या गोष्टीची आग लागत झालं ते
वाढत चालत ते खरंय. काडी लावायला काडीच पेटी आपण म्हणतो किती काडी काडी हा, काडी काडी एवढी 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 हात पण तेवढी ती लागत आहे. माडीला मग बरोबर आहे. तशी गंमत आहे आता ही. पण ही जर वेळेची भिजवली तर ठीक आहे. हा नाही तर मग मोठा पेट घेतल्यावर काय उपयोगाचं ही नाही. जर पांगली मग आपल्या आटोक्याच्या बरं बाहेर. ये भाई ते तिकडं जर पांगी जर झाली ना हा तर सगळं घर फुटून जाईल आपलं. धरतील जिट्या धरतील ना एकमेकीची या. हा मग तर किती मस्त चालू आहे आपला संसार. काही संसाराला काही मग. कोणाची दिष्ट लागली का काहीच नाही. बरं माझ्या आईशीच आहे ना ते मग दोघे आनंदात राहते तर माझ्या असं. आईशी आहे. त्या दोन्ही खुशीत राहिलं म्हणजे भांडण नाही तांटा नाही. आणि हिला वाटतं मग काही तिला काही मजा आहे का काही त्याच्यामध्ये काही समजा उद्या यांचं भिंग बारा झालं निघाले वाहिली मग मी बस तानीत. तानीत नाही म्हणजे तिला कुणी कुणी डिमांड तर राहणार नाही हा. पण खायला नाही वेळेवर भेटायचं. लय अवघड आहे. तर नेमकं काय करावं. बरं आता मला कसं आहे ना मला नाही बोलू शकत आईला बरोबर आता आहे ना कारण दिवस काढले ना तुम्ही हा, दिवस हा, काढले हा, आपल्यासाठी. आता- ते तुम्ही करा काहीतरी. मीच करतो काहीतरी. आपल्याला सांगा तुम्ही हा हा आपण तुम्ही करा काहीतरी. त्यालाही म्हणू का. हा मग त्याला म्हणा ना त्याला कसं काय कळलं मग. बरं चालेल. पाहतो मी सोने आहे की तिकडं हा हा कालच्या मध्ये पाहतो बरं. चालेल चालेल. काय काम करीत आहे काय माहिती तिकडं. काय हो काय ग तू कबर आली वावरात? हा खबर आली वावराकडे. लयच माझ्या कानावर आलंय बरं का. अशी इकडं उभी राह. अरे इथं उभी. हा काय आलं हा काय आलं कानावर तर माझ्या बी कानावर आलंय. नाही नाही ते आत्यांना काय काय सांगतं माझ्या घराने. आणि तू काय सांगते माझे. तुमचे काय सांगितले मी. तू बी सांगते माझ्या आई बाबाचं नाव काढी ती. कोणी सांगितलं. कोणी सांगितलं म्हणजे तू माझ्या आई बाबाचं नाव का घेतलं. तुम्ही काय सांगितलं. हा? हा काय एवढे एवढे सांगितलं? ब्लाऊज घालती अशा साड्या घालती त्याच्याकडे माझा नवरा आणून देतो मी घालेल मला चहा. माझ्या आई बाप मला पोषित्या का माझा नवरा मला पोषितो माझ्या आई बाबाचं नाव का कोण बोललं कोण बोललं असं. कोण बोललो कोण बोल त्या इकडे या बोला बरं इकडे या पहिलं. इकडे या ही पाची चुनरी आली का ग तिथं. अहो तुम्ही त्या म्हातारीला विचारायचं ना काय काय बोलली आज भुकू नका तू नुसते. बोलली तू म्हातारीचं तुम्ही नाव बोलले. घेऊ. तू सांगते बघा मला सांगू नको. पाय हात खाली करा. तू हात खाली कर. आणि येऊ द्या त्या म्हातारीला येऊ द्या पहिलं. हा तू माझं नाव का घेती. मी घेतलं का ते विचारा पहिलं. आता इकडे काय काय बोलले मी. तुमचं पहा बाई तुम्ही मी चालले घरी. काय कुठे चालली आहे उभी राहा. इकडे या. काय बोलले मी तुम्हाला तुम्हाला काय बोलले. चालले घरी तुमची तुम्ही तर बोलल्या. नाही ही मला बोलती ना. ही काय बोलली माझ्या आई बाबाचं नाव का घेती. मी केव्हा सांगितलं राय गपचित आवर. हा तुम्ही नाही बोलला का म्हणे छोटे ब्लाऊज घालती तिचं लय बोलती म्हणे गावात तिला सगळे नावं ठेवतात असं पण तसं. तू का बोलली मला सांग. आत्याला राहू दे आता तुम्ही मागवा का बरं बोलली तू सांग. मी कधी बोलले. माझ्या बाबाचं नाव घेती. तुम्ही काय बोलता मी छोटे छोटे ब्लाऊज घालते. जाऊ का ग घरी. तुम्ही काला जाते आता काला जाता तुम्ही. ए बाई, हे तू- पहा मी काय बोलले नाही बाई, मी माझ्या तुला नादी सांग- लागू नका. माझ्या नादी लागू नको तू. म्हातारीला खरं खोटं करू घ्या. ओ आत्या सांगा मी काय बोलले बाई, ते. मी चालले घरी तुमचे तुम्ही पहा बाय हो मला तुम्ही बोला आधी. तुमचा तुम्ही पहा बाय ओ, आत्या सांगा हो सांगा ना सांगा ना अहो, आत्या. सांगा ना. हो, सांगा ना आत्या सांगा लवकर. ही काय बोलली मला सांगा. ही काय बोलली पार मला? मला या आव्हानी पार कवाच बिरबिर केलंय तसं. अहो इकडे या आव्हानी या पार जसं काय आत्यानी मला सांगितलं हा. ही मोठ्या ताई मायाबद्दल सांगता म्हणे ही- छोटे हीच छोटे. बोलत आहे. आत्या 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 बाजूला व्हा. हं, तू का बरं बोलली. या म्हणे- माझ्या आईबापाचं काय नाव काय घेती. काय मी कोणाच्या आई बापाचं नाव घेतलं नाही या म्हणतात इकडं छोटे या. ब्लाऊज घालती हे करती ते करती काय पाहिलं यांनी माझं मी काय तू नंगी काय येते का गावात. माझे आई बाप असे माझे आई बाप तसे. तुला काय माझ्या कोण आई बोललं बापाचं- तुमच्या कानाने ऐकलं का. तू मग कानाने ऐकलं का मी तुला असे बोंडे ब्लाऊज घालते बोलले. हा? पुरी, ए, ए, सगळं बोल मा सावसाचं नाव नाही घ्यायचं. कोण घेतलं कोण घेतलं. मा सावसाचं नाव जर ए, घेतलं बाई, ना ऐक. हा, हा. मी परत बोंबळ करीन. कोण घेतलं पण पापा मग ती तिच्या हा? आई बाप भिकारी मागं सर, आहे, मागं तिच्या सर. आई बाप असे आहे, कोण तिच्या आई बोलला बाप तसे. कोण तू बोलला बोलती तू. स्वतःच्या कानाने ऐकायचं मग बोलायचं. मग- तुझ्या घरी स्वतःच्या बाबा कानाने खायला आलं का माझ्या ऐकायचं. सावसाचं? तुझ्या घरी- माझ्या घरी नाही आले माझ्या घरी काय एवढं ए, शेवटी ऐक, ऐक. अन्नदान वाटप नाही चाललंय. तसं नाही दादा हो आत्या, सांगा सांगा लवकर सगळ्याला बोलत चालू. सांगा हो, काय बोलले सांगा लवकर आता काय सांगा लवकर आत्या इकडं वळ म्हातारी. सांगा ना. सांगा लवकर. बाई आता काय सांगू का मग तुम्हाला. ही बोलली ना. आता जे करायचं ते सांगितलं मी चालले काय घरी बाई, सांगितलं तुमचं तुम्ही? मी कधी बोलले? काय असं करा मी कधी बोलले ते मी सांगा. कधी बोलले ते सांगा. बरमळत होती वाटतं कधी? रात्रीची रात्रीची? बरमळत होती. मी हा मी काल बरोबर बरमळत होती. मी माझ्या रूम मग मध्ये मी ते ऐकलं ती काय? हो, बाबर काय नाही, माझ्या आई बापाचे नाव घेतलं हिला ए, पुरी सांगा. खा. हे बा मामा नाही म्हणा थांब, थांब, थांब. ही माझ्या बापाचं नाव किती. नाही घेतलं नाही. हा का माझ्या नवरा बाहेर म्हणून नाही तर माझ्या नवऱ्याने दाखवला असं हिंग तुम्हाला. काही काही ही म्हातारी ना चांगल्या संसारामध्ये आता तू घाण करायला लागली
तुला कोणी शिकवलं? काय फायदा आहे तुला? बाई, मी काहीच बोलले नाही. काहीच नाही. मी हिला घरी सांगत जाते. होती मी माझ्या सख्या कानानं ऐकलंय. तुम्ही चांगलं शिकवा पुरीला, मी जाते घरी. तू कुठे जाते? कोणा मागे जाते आता? मग मी आता कोणा काय मागे सांगितलं जाणार मामा? आहे आता? मामा काय ऐकलं तुम्ही? या म्हातारीनं लावा केल्या खरं म्हणजे. हा का? हा हा हिला मला आत्यांनी सांगितलं. मला आत्यांनी सांगितलं. मला तर लय काय काय सांगत होत्या. मग हे सगळं खोटे तो थंड आहे. तुम्ही काही राग भरू नका आणि भांडणं करू तुमची नका. आई. या म्हातारीला एवढं तुम्ही खाती. तुडवलं पाहिजे ना म्हातारी. मी करतो बरोबर ते काम. म्हणजे बरं का? का मामा पाणी इथं मुरत इथं. हा इथं यांना पाणी नकोय का मुरतं. आम्ही? बरं तुला काय बक्षीस भेटलं का? ओ आत्या तुम्हाला कसं कांडवलं पाहिलं का? एवढा चांगला संसार चाललाय 2 पोरांचा आणि 2 सुनांचा. काच्या या गदडी काही बोला त्यात. कोणाला काय बोलल्या? पाहिलं का गदडी म्हणते? पाहिलं का? गदडी म्हणते या तू. आवानी मला किती इडं पार बिर करून कोणला? ठेवलं, पाहिलं तुम्ही. धरा या म्हातारीला. कशा धरा. बोलत्या ताडी, हा? कशा नाही, बोलत्या नाही. त्या. तुला काय भेटलं या पोरीच्या आणि आई ते बाप? कसं, यंदुळ किती वेळ इसक फासक करीत चांगलं होतं. आम्ही एका जुटीने खात होतो. बोल. का काय नाही बोलले तुम्ही? मी हा? मला खरं आणि खोटं पाहत नाही होतं. ओ आत्या आम्हाला गड्डली म्हणते आम्ही काय 4-5 काय जनावर. हा? नाही आम्ही दोघी एका जुटीने चालत होतो म्हणून यांना आपली हा, देखवलं ते नाही. कपत बरं नव्हतं का का? हो दादा हा? मग तिला अडचण काय गोडी परपंचाला? मला सांगा काय काय कोणी सांगितलं तुम्हाला आमच्यामध्ये फूट हा. बघायला? सांगा कोणी लवकर. सांगितलं आत्या? आम्हाला तुमच्या असंच त्या फूट नाही होऊन एक देणार. गावातली ती ठकी ती ना सांगितलं मी इडी ओ नाही. गो बाई. टक्के बोलली काय तुम्ही? तिच्या घरातलं तिला घराने अशा करता येतात म्हणून तुम्हाला तिने सांगितलं तिच्या घरात बांधणं होतं असं म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्ही घरात पण बांधणं मी करायला. काही घरा नाही नव्हतं सांगितलं. घराणा नाहीये. बरोबर आहे ना दादा बरोबर आहे. काय ही पोर ठेकीच्या पोरला मागत होती. हा मग असं आहे म्हणून का? तो वचपा आपण नाही काढला का- तिनं आपण असं. नाही का लग्न होऊन दिलं? म्हातारीने काल ऐकावा. तुम्ही ऐकून करा काय उद्योग सुनांमध्ये भांडणाला का? तिनंच मला असं सांगितलं पण मग ते तिने तुम्ही सांगितलं बेतपत्ता ती मध्ये म्हणली त्या हिरी जीव देतात द्याल का आत्या तुम्ही ही जीव? काय मग आता काय अहो आत्या नाही, काय नाही. पण आपल्या सुना खऱ्या आहे का खोट्या आहे हे पाहाच्या का पार त्यांच्या आई बापापर्यंत जायचं. नाही पण तिनं मला सांगितलं पण मी तरी म्हणायची माझ सुना बाई अशा नाहीये आणि तशा तशा नाहीये. कसं का बोलल्या मग? आणि मग इकडून आम्हाला काय अगं, सांगा त्या? तिने मला सांगितलं असं मग हे. तिने सांगितलं विहिरीत जीव दे द्याल का तुम्ही? तेच तर. मी या ते विचारते. चांगल्या पुरी आणि पार यांच्या एक काम करा. आई बापांचं दादा हं? ही म्हातारी ना हं. तिचा माहेर महिने 4 महिने जाऊन दे. नाही नाही कायमची जाऊ दे बाबा ओ, नको माहेरी इकडे जायचे नाही ना. दिवस आहे का त्या म्हातारीचे? ओ आत्या याच्या पुढे ना असं करायचं नाही बरं का? नाही बाई नाही नाही ऐका भाऊ मी नाही केलं बाई. म्हाताऱ्याने त्या चापटाळली ठिकाणी पाय मला म्हातारीला. सांगितलं तू आता सुनाची माफी माग शिकते. हो नको आमच्या आई बाबांनी एवढं संस्कार नाही अहो केले. म्हाताऱ्याने आमच्या चापटाळली मागे पाहिजे मागायला. याचं त्याचं ऐकणार ते नाही. होईल ते होईल. हा तिला आहे ना तिला उचकूनच चापटाळीतोय बिन उचकूनच देतो. हो आपण आपलं चला पाहू दे म्हातारा तुम्ही पाहिजे तुमच्या म्हातारी संसारात कमी पडून देऊ नका आणि संसाराला ए बाई जाऊन दे का मी काही बोलली नाही बरं का तुला. मी पण नाही बोलले बरं का बाई. हे असं यांनी सांगितलं ना आपल्या दोघींमध्ये भांडणं झाली. मला त्या ठकीनं सांगितलं मी मग माझ्या पुरीला अशी बोलल अहो आत्या आपल्या आमच्यापेक्षा घरात 4 उन्हाळे पाऊस आहे तुम्ही जास्त खाल्ले कोणी काय सांगत आपल्या घरात नाश करायचा तुमच्या का हो? कानाने ऐकायचं. काय बाई उन्हाच मात्र झाली काय झाली तू? एवढ्या सोन्यासारख्या पुरी कोणाचं ना ऐकणाऱ्या हा? हे उघड ढवळे झाले का हो आज तुमचे? कोणाच्या घरात असे सुना राहता का एकजुटीने? नाही राहते बाई तुम्ही चांगले आहे मी तुम्हाला काही म्हणले का कवा आता एक काम कर केलं का कधी? एक काम करा आपण दोघी जाऊन त्या ठकीचा भेट नाही, खाऊ ठकीच्या आज. जिपऱ्यात जाऊन आता वळू. ठकीच्या जिपऱ्या धरते मी आणि मी म्हातारीचं बेत हा चला आपण जाऊ चला ठकीचा बेत हो भाऊ चला आपण ठकी ग पाहू म्हातारा पाहिजे म्हातारी चला चला हा ही कुठे तुम्ही जाणार? म्हातारीला पहा म्हातारीला जरा समजून सांगा म्हातारी उचकून मरू मला मला गरज नाही राहिली आता. हो, चला. अहो कुठं हुसकून द्या त्या हा मरू दे. गणगोत ती जर नावाने याची ठेवणार का? लावालावी करीत असेल आता तर एवढे मोठाले माय पोर एवढ्या सुनान मला उचकून द्यायचं म्हणजे मला काय डिमांड आहे हा मग आता हेच तुम्हाला कळायला पाहिजे होतं हो ताई तुम्ही चला ती ठकी हेच जायची तुम्हाला पाहू. कळायला पाहिजे तो सून एवढ्या मोठे झाल्या पोरं मोठे झाले नातू मोठे झाल्या हा तुम्हाला नाही का चला कळत? बरं असं करीत या पोरींच्या बरं तसं नाही इज्जत तुला याच्या जटा जरा का खोल पडला तर तो काय केला मग मग तू का ठेकीच्या घरी बाकी काढ गेली अशी का? नसते गेले बाबा चालेल तर ठेकी चला चल मी ठकीचा बेतच पाहिला आता हा. मी बंदोबस्त करतो